ते आधीच सांगितलं, दुरार्जेन सुरक्षेनं, म्हणजे तो वेगळा सांगितला. 15वा श्लोक जो होता तो कशाचा होता? म्हणजे आईकडं धन कमवण्याच्या नादामध्ये आई संपते हे त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो आपल्या प्राणापेक्षा सुद्धा कशावर प्रेम करतो? धनावर प्रेम करतो जास्त. म्हणून काय सांगितलं की तू स्वभावाकडे पहा, शुद्ध उपयोगाकडे पहा, तर किंचित मात्रही तुला बाहेर कुठल्याही संयोगात प्रेम वाटणार. कारण तो संयोग हा संपूनच जाणार आहे. जे तुझं रूप आहे तेच शेवटपर्यंत राहणार. कोणतं? ज्ञानदर्शन. आता 16 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. त्यागाय श्रेयसे वित्तमवित्तः संचिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्नास्यामि विलम्बते. त्यागाय श्रेयसे, यह म्हणजे जो, अवित्त म्हणजे वित्त म्हणजे धन, अवित्त म्हणजे धनरहित म्हणजे निर्धन पुरुष. श्रेयसे त्यागाय, श्रेयसे म्हणजे काय करतो तो? पुण्याच्या इच्छेने. त्यागाय म्हणजे दान देण्यासाठी. वित्तम संचिनोती, संपत्तीची काय करतो? संचिनोती म्हणजे गोळा करतो संपत्तीला, म्हणजे धन संचय करतो. सह तो स्नास्यामि इति, मी स्नान करणारच आहे असा विचार करून स्वशरीरम पंकेन विलिंपती, स्वतःच्या शरीराला चिखलाने माखून घेतो. कशाचं उदाहरण दिलंय? एखाद्याला स्नान करायचंय, मग स्नान करायचंय म्हटल्यावर काय म्हणतो? आता आपल्याला स्नानच करायचंय, किती मळलं शरीर तर चालतंय. मग चिखलात लोळू देत, केरात लोळू देत, कसेही होऊ देत, आणि आता स्नान करायचे म्हणून पुष्कळ घाण लावून घेतो शरीराला. तर त्याला हास्यास्पद म्हणायचं की चांगलं विद्वान म्हणायचं? म्हणजे स्नान का करावं लागतंय? घाण झालं म्हणून करावं लागतं, आणि करायचंय म्हणून काय करतोय? घाण लावून घेत. फरक आहे ना दोन्हीमध्ये. मग तसं या ठिकाणी पुण्य होण्यासाठी दान द्यायचं, आणि ते दान देण्यासाठी पैसे कमवायचे. जर तुझ्या जवळ पूर्व पुण्याच्या उदयात हे धन आलेलं आहे, तर त्या धनाला द्यायचा तू विचार करतोय. कोण? जो दानी आहे तो. मग त्याच्या मनात हा विचार नाही की मी दानासाठी धन कमवतोय, तर आले तर दान देऊन टाकायचा हा विचार आहे. पण ज्याच्या जवळ नाही तो काय म्हणतोय? त्याला जसं दान द्यायला जमतंय, त्याच्याजवळ पैसा आहे, तसं माझ्याजवळ पण असला पाहिजे. मग दान कशासाठी करतोय? तर जे काही पाप लागलेलं आहे त्या पापाचं निराकरण करण्यासाठी तो दान देतोय. आता ह्याला धन कमवायचं म्हणजे पाप करायचं, आणि त्या पापाला नष्ट करण्यासाठी दान द्यायचं. सगळी उलटी पद्धत झाली. जर तुझ्याजवळ नाहीच आहे धन, तर दानाचा विचार करू नकोस, कारण दानाच्या विचाराने पाप करणार. दान द्यायचं म्हणजे पहिल्यांदा तुला धन कमवायचं, म्हणजे त्यासाठी पाप करणार, आणि मग पुण्य कमवायला जाणार. असं कुणी सांगितलंय की पाप करून पुण्य कमवायचा म्हणून? उलट त्यात काय होणार आहे? जास्तच पाप लागणार. तुमच्या जवळ खूप झालंय म्हटल्यानंतर आपण काय करतो? देऊन टाका दुसऱ्याला. जसं उदाहरण घ्यायचं काय की आता आपण भोजनासाठी सामग्री तयार केली, आणि भोजन जरा जास्त झालं आपल्या घरातल्या लोकांच्या पेक्षा, मग काय करतो? देऊन टाकतो कोणाला तरी. मग ते शेजाऱ्याने पाहिलं, तो म्हणतो रोज तो देत असतो, आपल्या जेवणातलं जेवण देत असतो, आणि मी तर इतकं माझ्याजवळ एवढं द्यायला नाहीच आहे, कारण माझंच पोट भरत नाही, तर मी कसं देणार? एवढं माझ्याजवळ नाही संपत्ती, त्यामुळे माझ्याजवळ अन्नाची सामग्री कमी आहे. मग तो काय म्हणतो? माझ्याजवळ सामग्री जास्त कधी येईल आणि कधी मी दुसऱ्याला देईल, ह्या विचाराने काय करतो? धन कमवायला जातो, आणि काय करतो? कमवताना पाप करतो, आणि इकडं
भोजनाची सामग्री जास्त झालेली बघून मग तो दुसऱ्याला देतो. मग त्यावेळेस काय झालं, ते पुण्य झालं की पाप झालं? पापच झालं. कारण पापाने पैसा तर कमवलेलाच आहे, पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की आता आपण उरलंय म्हणून देतोय. मग त्यावेळेस उलट आपल्याला आत खंत आहे की हे मी उरलेलं देत असताना तो मर्यादेच्या बाहेर वापरला तर हा दोष मला लागेल. सारखं टोचतंय त्याला. कारण आपण उरलेलं देतो आणि तो उद्या ठेवेल की आताच वापरेल ह्याचं आपल्याला काय माहिती. जरी आपण सांगितलं तरी त्याचा लोभ सुटायला पाहिजे ना. तो ठेवणार जास्त काळ आणि त्यात जी उत्पत्ती होणार आणि त्याचं कुणाला पाप लागणार, अजून आपल्यालाच लागणार, म्हणजे देणाऱ्याला लागणार. म्हणून जे उलट दान देत आहेत ते काही पुण्यच आहे असं नाही. समजा एखाद्याने खूप पैसे आहेत म्हणून आपल्या जवळचे पैसे दुसऱ्याला दिले आणि त्यात त्यांनी काय आणलं, त्यात त्यांनी हॉटेलची सामग्री आणली, हॉटेलचे पदार्थ आणले, हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं, दारू पिली, अजून काय काय त्यांनी केलं. त्या पैशात सगळा भक्ष्य सेवन केलं, पिक्चर पाहिला, अजून परत स्त्री सेवन केलं. आपण कुठं बघायला बसले, त्याला धन दिलंय आणि त्यानं कसा वापर केला आपल्याला काहीच माहित नाही. पण ह्याचं कसं काय, ह्याचं पैसा तिकडं का लागला? ह्याचा पैसा तिकडे लागायला नको होता ना वाईट कामासाठी. त्यांनी एवढं पुण्य करायचं म्हणून दान दिलेलं आहे आणि त्याचं सगळं उलटच झालं. तर त्याने पैसा कसा कमवला? वाईट मार्गाने कमवला. तर त्याला दान दिलेल्याचं फळ पण असंच मिळालं की तो पण वाईट मार्गाला लावतो. म्हणजे ही सगळी परंपरा अशी चाललेली आहे. आपण कसं राहायला पाहिजे? तुला दानच द्यायचंय तर आपली पर्याय तू स्वतःला दान दे. खरं सत्पात्र कोण आहे? निज ध्रुव कारण परमात्मा. आणि त्याच्यातून निघालेली शुद्धोपयोगाची पर्याय हीच काय आहे? देय आहे. दान दाता देय. तीच दाता तीच देय, तेच दान तीच विधी. ह्याला सोडून दुसरं बाहेर काहीच नाहीये. म्हणून तू आता सतत स्वरूपाला जाणून आनंदाला प्राप्त हो. हास्यास्पद कार्य करू नकोस. तू जेवढ्यातनं निवृत्त झालाय ना, आता पुन्हा त्याची मागणी करू नकोस. म्हणजे पैसा नाही म्हणू नकोस. उलट काय झालं, वरच्या स्वर्गातले देव सांगितलं ना कसे असतात. गती शरीर परिग्रहाभिमानतो हिना. म्हणजे परिग्रहाने ते ही नाही, म्हणजे परिग्रह नाही तर उलट जास्त निर्विकल्प आहे. तसं आपल्याजवळ नाही तर आता काय करू, एवढं साठवून काय करू, हा विचार राहिला नाही, आकुलता नाही राहिली. चाललंय आपलं काम आणि आपली पर्याय पण संपत चालली. तर आपण काय करतोय आता, त्यामध्ये आहे त्या पर्यायाला फक्त स्वतःला कसं द्यायचं एवढाच विचार केला. तर काय झालं, खरं सकाळी काय सांगितलं की जर आपण परपर्यायाचाच आदर करत राहिलो, परद्रव्याचा आदर करत राहिलो, परगुणांचा आदर करत राहिलो तर आपण आपल्या धर्माचा काय केला, तिरस्कार केला. म्हणजे ह्याला निर्विचिकित्सांग राहिलं का? आपल्या धर्माचा म्हणजे ज्ञान, दर्शन, आनंद, चारित्र्य, वीर्य, श्रद्धा ह्या गुणांचा काय करतोय, तो तिरस्कार करतोय आणि स्पर्श रस गंध वर्णाचा पुरस्कार करतोय. गाडी दारात लावली ना, छान आहे माझी गाडी, तुमच्यापेक्षा माझी चांगली. पुरस्कार कशाचा चाललाय? स्पर्श रस गंध वर्ण. म्हणजे आपण जास्त किळस करणाऱ्या कशाची? आपल्या धर्माची. म्हणजे आपल्या धर्माचीच आपण किळस केली, म्हणजे ज्ञान दर्शन स्वभावात राहिलो नाही. म्हणून आपल्याला अजून दाखवावं वाटतंय काहीतरी. रोज नवीन साडी नेसून काय येतो, बहुमान आहे, आपल्या साडीचा बहुमान आहे. पण कुठल्या शरीराचा बहुमान केला? पुद्गलाच्या शरीराचा. चिन्मय बापूचा बहुमान केला का? त्याला सजवलं का? रत्न त्रय से सजा हुआ भगवान दिखाए.
रत्नत्रयाने सजलेला भगवान मी दाखवणार आहे. मग त्यावेळेस काय आहे, रत्नत्रयाने सजलेला भगवान कुठे आहे आणि तो कसा दाखवणार? तो आहेच आपल्यामध्ये. म्हणजे आणि त्याला दाखवायचं म्हणजे काय, तर 5वी गाथा, समयसारची 5वी गाथा काय सांगितली, तम एतवियतम दायेहम अपनो सविहवेन. ते सुद्धा काय दाखवतात आचार्य, एकत्व विभक्ताचं वैभव दाखवतात. मग ते कसं दाखवायचंय, तर त्यांनी सांगितलं एकच वाक्यात. काय सांगितलं, स्वयं परीक्ष प्रमाणीकर्तव्य. तू स्वतः परीक्षा करून काय कर, स्वानुभव प्रत्यक्षेन शब्द महत्वाचा आहे ना. स्वानुभव प्रत्यक्षेन परीक्ष प्रमाणीकर्तव्य म्हणजे आपल्या अनुभूतीने तू परीक्षा करून प्रमाण कर. म्हणजे काय म्हणतो, अनुभव हीच खात्री. म्हणजे कुठे आपल्याला, तुला प्रत्यक्ष अनुभूती झाली ना, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, त्यालाच तू प्रमाण कर. तसं इथं काय सांगितलं की ज्ञान दर्शन आनंद चारित्रमय हा जीव आहे, त्याचा तू तिरस्कार करू नको. त्याच्यातून तू पहा, त्याच्यात सगळं मिळतंय, बाहेर काहीच मिळत नाही. आनंद बाहेरून मिळतच नाही. ऐका टिकाऊ वाद्य सुंदर वाटलं ऐकायला. किती वेळ होतं, 5 मिनिटं 10 मिनिटं काय असेल ते, कार्यक्रम संपेपर्यंत. पुढं काय टिकाऊ आहे, परद्रव्यामधला आनंद मिळतोय का, तो आनंद देऊच शकत नाही. आणि तुझा आनंद सिद्ध भगवंतांना विचारा, अनंत काळपर्यंत स्वाधीनतेने आनंद भोगतायत. मग त्या आनंदाचा तू तिरस्कार करतोस, आपल्या घरातली निधी सोडून बाहेर भटकतोस. काय म्हटलं, घर में है भंडार. काय करतो, घरामध्ये भंडार आहे, पण याचक होऊन कुठे फिरतोय, बाहेर फिरतो. म्हणून आता काय आहे, 3 लोक का धनी. काय म्हटलं, 3 लोक का धनी. काय करतो, पुढे काय सांगितलं, तू 3 लोक का धनी. काय म्हटलं तिथं, भिकारी कंगाल क्यों बनता, कमाल है कमाल है. काय म्हटलं तिथं, 3 लोक का धनी तू कंगाल क्यों बनता, कमाल है कमाल है. हे कमाल म्हणजे आश्चर्य दाखवलंय. तू 3 लोकाचा धनी आणि कंगाल होऊन फिरतोय, मला हे पाहिजे ते पाहिजे. कोण देणार आहे तुला काय. किती वाटतं त्या चक्रवर्तीला, आपल्याला एवढं 6 खंडाचं राज्य मिळालं, कुणाचं राहिलं. कहा गए चक्री जिन जीता भरत खंड सार. कुठं गेलं ते सगळं, राहिलं का काही. मग तू मात्र त्या 3 लोकांच्या धनासाठी धडपड करतोय. म्हणजे जास्तीत जास्त निर्विचिकी संघातून बाहेर पडणारा तूच. म्हणजे विचिकिसा किळस करणार, कारण स्वतःच्या धर्माची तुला अजून किंमत वाटत नाही. आणि आनंद गुण आत असताना बाहेर अजून 6 खंडाचं अधिपत्य स्वीकारायची इच्छा आहे, चक्रवर्ती होण्याची इच्छा आहे. 3 तीर्थंकरांना नमस्कार का करतो, म्हणतो चक्रवर्ती, कामदेव आणि तीर्थंकर, 3 पदाचे धारक शांती कुंतू हरनाथ भगवान. म्हणून त्यांना मी नमस्कार करतो. म्हणजे तू अजून बाहेरच्या पदातच अडक. कुठे राहिलं तीर्थंकर पद, कोणतं राहिलं कामदेव, कोणतं राहिलं चक्रवर्ती पद. परत सगळं सामान्य सिद्धामध्ये जाऊन मिसळले. ऐका तिथं काय आता विशिष्ट लेबल. मग त्या ज्याला सोडायचे त्यासाठी धडपड का तुझी, त्याला ग्रहण करण्याची धडपड का. जे सुटून जातंय, सोडलं नाही तरी सुटून जात. मग त्याने सोडायच्या आधी आपण सोडायचं की सुटून जाऊ द्यायचं.
आपण सोडलं तर निराकुल आणि सुटून गेलं तर आकुल. कारण का ते माझं नाहीच आहे, सोडून टाकलं. नाणं पच्च खाणं, ज्ञान प्रत्याख्यान झालं. लगेच 34 नंबरची गाथा आठवायची समयसार मधली. ज्ञान प्रत्याख्यान आहे, सुटून गेलं. कधी सुटून गेलं? सलेखना घेतल्यावर नाही, चोराने धन नेल्यावर नाही, किंवा ती घार आली आणि तिने सगळं आपलं उचलून नेलं भांड्यातलं, तेव्हा सुटून गेलं म्हणायचं नाही. भोजनाची आसक्ती आधीच सुटून गेली. मी अंशन स्वभावी आहे ह्या विचारात ती सुटून गेली. घारीने नेलं तर काय वाटणार नाही आता, किंवा माकडाने पळवलं तरी काय वाटणार. तिकडं ते पाहिलं हस्तिनापूर वगैरे मध्ये तर इतके माकड आहेत, कुठं सुद्धा तुम्ही उघड्यावर म्हणजे घरात सुद्धा खोली उघडी ठेवून, दार उघडं ठेवून स्वयंपाक करू शकत नाही. ते लगेच कणकीचा गोळा पळवतील, काय तर पळवतील, आणि जरा सुद्धा आपण त्यांना काही करू शकणार नाही, ते आपल्यालाच पाडतील. म्हणजे काय आहे, त्याने उचलून नेलं तर निघू दे, त्याच्या आधीच मी सोडलंय त्याच्यावरचं ममत्व. म्हणजे कशाने झालं? निर्वी चिकित्सांग. निर्वी चिकित्सांग काय सांगतंय? त्याचा स्वभाव आहे ते, म्हणून चाललंय. मी काहीच करणार नाही, मी फक्त जाणणारा मात्र. म्हणजे जर त्याच्यात ती योग्यता नसती इकडून तिकडे जाण्याची, तर कोण त्याला उचलू शकतंय? म्हणतो त्या चोराला पकडा म्हणतो. कुठल्या चोराला पकडायचं? आता साक्षात पळवून नेणाऱ्या धनाला पळवून नेणाऱ्या चोराला पकडायचं की पकडणारा पकडायचं? पकडणारा मोठा चोर आहे. कारण का तर तो माझं माझं म्हणून त्याच्या मागं पळतो. म्हणजे केवढा मोठा चोर आहे. अजून तो आपले भावच ठेवते ना, माझं माझं. पण माझं इथंच आहे, माझ्या जवळ, ते नेलं जातच नाही. अहार्य, अवध्य, बस एवढा विश्वास ठेवला. धन येऊन पडलंच इथं परत. कोणाचं घडलंय? बनारसीदास, पंडित बनारसीदासजींच्या जीवनातली खरी घटना. त्यांनी काय केलं? चोराच्या डोक्यावर ते पोतं ठेवलं. त्यांनी सगळं पोत्यात भरून एवढं मोठं, कारण हा बघतोच आहे मालक आणि तो काय आपल्याला प्रतिकार करत नाही, मग एवढं मोठं पोतं तयार केलं. काय काय भरावं वाटलं तेवढं सगळं भरलं. पण आता कुठं उचलते? उचलायला कोण? डोक्यावर ठेवायला स्वतः बनारसीदास त्याला हात लावून त्याच्या डोक्यावर ठेवतात, त्याला उचलू लागतात. मग तर काय त्याला आणखीन बल मिळालं. काय वाटलंच नाही, आता चोरी वाटलीच नाही. घरी गेल्यावर अगदी कौतुकाने सांगतोय आईला, बघा तिथला मालक असा होता, आजची चोरी वेगळीच होती म्हणे. तिथल्याच मालकाने माझ्या डोक्यावर एवढं ओझं, मला उचलत नव्हतं तर त्यांनी उचलून दिलं. हा म्हटलं, तू कुणाच्या घरात गेला होता तेवढंच सांग. मग त्यांनी ती ओळख सांगितली, असं असं ते घर होतं वगैरे. म्हटली ती आई, म्हटली ती पंडित बनारसदास आहेत, त्यांच्या घरी तू चोरी केली. किती निरपेक्ष व्यक्ती आहे तो. जा म्हटले आत्ताच्या आत्ता तो माल घेऊन. थोडं सुद्धा आपल्या घरात ठेवायचं नाही, उघडू सुद्धा नको पोतं काय त्याच्यात, ते बघू सुद्धा नकोस, मला दाखवू सुद्धा नको, तिथल्या तिथं सोडून ये. आता आईने सांगितलं, गेलात. गेल्यानंतर त्या पंडितजींना म्हणतो, नको मला हे तुमचं माल, घेऊन टाका परत. का म्हणतो? मी काय घेण्यासाठी दिलेलं नाही, हे तुलाच, आता मला नाही. तरी सुद्धा तो म्हणतो, नाही माझी आई रागवती. का रागवती आहे? म्हटले, त्या निरपेक्ष निर्लोभी व्यक्तीची चोरी केलीस तू, किती पाप लागेल. ठीक आहे म्हटलं, हा माल तर मी तुला स्वखुशीने देत आहे, आता त्याला चोरी म्हणू नकोस, पण एवढं मात्र आहे की इथून पुढे कधी चोरी करू नकोस, कुठंच करू नको. तो म्हटला, तुम्ही सांगायच्या आधीच माझ्या मनात आलेलं की आता इथून पुढे कुठं चोरी करायची नाही. काय फळ मिळालं त्याचं?
म्हणजे कुठं गेलं? आपण त्याच्या मागे पळतोय. ते माझे कोर्टात जातो, माझं नुसतं कोर्टातच जात नाही, ओझं वाहत दुसऱ्या गतीत जातो. दुसऱ्या गतीत पण कसा जातोय ते ना आता साक्षात सिद्ध केलेलं वैज्ञानिक लोकांनी. एक मुलगा फक्त 4-5 वर्षाचा, आणि तो काय करतोय? चपल्या शिवून देतो. त्याला कसं काय ते चपल्या शिवायला? अगदी सुंदर चपल्या शिवून देतो. पण काय म्हणतो? एक शब्द म्हणतो की त्या पाटलाची चप्पल कधी शिवून देणार नाही, पैसे दिले तरी शिवून देणार. का म्हणतो? कुठला पाटील म्हणतो? चला दाखवतो. मग ते गावाचं नाव सांगितलं, तिथला पाटील सांगितला, परत तिथलं आपलं घर दाखवलं. हे माझं घर, मी इथं चपल्या शिवत होतो, आणि पाटील रोज माझ्याकडनं फुकट शिवून घ्यायचे, कधी पैसे दिले. मी काय त्याला बोललो नाही, पण त्यांनी मनाने कधी दिले. मनात काय राहिलं? पाटील फुकट घेत असतो, आणि त्यामुळे त्याच्या मनात ते बिंबल्यामुळे आता काय म्हणतोय तो? त्याला मी कधी चपल्या शिवून देणार नाही, त्याची सगळ्यांच्या दिल पण त्याच्या देणार. मग त्याचं कारण त्यांना कळलं. तो पाटील पण दाखवला. मग पाटील पण म्हणाला, हो मी त्याला कधी पैसे देत नव्हतो. म्हणजे पुरोभावातला चांबार, आणि तो मुलगा झालेला. मग त्यावेळेस तो त्याला ते चपल्या वगैरे शिवण्याचे संस्कार आहे, ते चपल्या शिवता येतात. म्हणजे काय बिंबलं, काय घेतलं त्याने? दुसऱ्या गतीत पण काय घेऊन जात आहे? हे विभावाचे संस्कार. हे त्याची कहाणी नाही, आपलीच आहे. जे आपण सुद्धा हे सगळे संस्कार घेऊन जातो, आणि तिथं काय करतो? निर्विचिकी संघाच्या विरुद्ध राहतो. ह्या गतीत राहिलं म्हणजे त्या गतीत पण राहिलंच तसं. म्हणजे आपण आपल्या स्वरूपाची किळस केली. प्रत्येक समाजात इतकं स्वभावाचा बहुमान यायला पाहिजे, पण करत नाही तेवढा बहुमान. का करत नाही? तर अजून आपल्याला कुठं राहावंसं वाटतंय? कोणतं स्थान सांगितलं इथं? त्यांनी काय सांगितलं? की तू धन कमवायला निघालाय. कशासाठी? पुण्याच्या इच्छेने. पण अगदी स्वतःला चिखल माखून स्नान करण्याच्या इच्छेने जसा तो मनुष्य हास्यास्पद होतो, तसं तुझं हे काम आहे. तुला ही संधी चांगली मिळाली, धर्म कर. ह्याच्यातून जे तुला प्राप्त होणार आहे शुद्ध स्वभाव, तर त्या पुण्याची काही गरज नाही. तुला दान देण्याची गरज नाही. कोण दान देतो? त्यागी कोण दान दिले का आजपर्यंत? त्यांच्याजवळ धनच नाही, तर काय दान देणार आहे? ज्ञानदान दिलं, ज्ञानदान म्हणतो आपण, पण त्यांनी आपला उपयोग सुरक्षित ठेवला आपल्यामुळे. मग तसंच इथं सुद्धा घ्यायचंय. धन दिलं असं म्हणतो, पण त्याने आपल्या पापाचं काय केलं? ओझं हलकं केलं धन देऊन. कसं ओझं हलकं केलं? विचारासारखं, माझ्याजवळ एवढे लाख आहेत, एवढे कोटी आहेत, आता ते नीट ठेवायला पाहिजे, चोर घेऊन जाऊ नये. मग काय कुठंतरी आता कबूल केलेलं असतं 1 लाख देणार आहे म्हणून दान. मग कबूल केलं तर लगेच म्हणतो आजच्या आजच 1 लाख देऊन टाकतो. आत्ताच बोलून आले ना, लगेच तो देऊन पण टाकतो. आणि इतकं हलकं झालं म्हणतो, आता 1 लाख त्यातले गेले. आता काही चोरी येऊ देत नाही तर नाही. आपण स्वतःहून दान दिले ना आता, म्हणजे आता भीती राहिली नाही, स्वतःला हलकं केलं. मागे एक श्लोक गेला ना, काय श्लोक गेला होता तो? दुरर्जेन सुरक्षेन नश्वरेन धनादेन. तर मग अतिशय कठीणाईने कमवलेलं धन, मग त्याला असुरक्षेन, चिंता कशाची आहे? आता याला सुरक्षित कसं ठेवायचं याची चिंता लागली आहे. आणि नाशवंत आहे, ह्याचा नाश झाला तर काय होणार? अशा धनाधिकाच्या द्वारे हा जन स्वतःला स्वस्त मानतो. कशाप्रमाणे? एखादा अगदी तापाने पिडलेला आहे,
आणि तो जर तूप पिऊन स्वस्थ होण्याची इच्छा करत असेल तर त्याप्रमाणे हा सुद्धा धनाच्या द्वारे की अशा धनाच्या द्वारे स्वतःला स्वस्त मान. उलट जेवढं नाही त्याच्याजवळ तेवढा तो स्वस्त आहे. कुठल्याही गावाला गेला तर त्याच्या डोक्यात आता परिग्रह नाही. आपलं घर आहे तिथं, त्या घरात एवढे रुपये आहेत, त्यात एवढा सगळा माल आहे, कोणी येईल का, कोणी येईल का, नेईल का, तोडून नेईल का, सारखी चिंता आहे. आर्द्रौद्र ध्यान, परिणामातच ओझं केवढं आहे. आता घरात काहीच नाही म्हटल्यावर कुठेही जावा, काही करा, विचारच येणार नाही. म्हणून काय आहे की तू स्वतःला स्वस्त मानू नको ह्याच्यामध्ये. आणि दान द्यायचं म्हटलं तर किती दान देत असतो. तर ते एक उदाहरण सांगितलं ना की एका ठिकाणी मंदिरचं काम चाललेलं आहे आणि प्रत्येकाला आपलं जेवढं वाटतं तेवढं मांडलेलं असतं. आणि एक कोणतरी तिथं लाकूड तोड्या आलेला असतो आणि तो म्हणतो एवढं माझं घ्या म्हणून. फुल ना फुलाची पाकळ, म्हणजे त्याच्याजवळ किती असणार आहे लाकूड तोड्याजवळ. पण त्याने त्याची त्या दिवसाची जेवढी कमाई आहे तेवढी सगळी मुळासकट दिलेली असते. त्याने खायला सुद्धा काही ठेवलेलं नसतं. आणि परत त्याच्यात मी काही देणारा नाही, माझ्याजवळ एवढा अल्प आहे, पण तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करा म्हणून तो प्रसन्नतेने देऊन जातो. आता दातारांची यादी करताना सर्वात पहिल्यांदा नाव कोणाचं घातलं? त्या लाकूड तोड्या. सगळ्यांच्या मानाखाली म्हणतात आम्ही एवढे धनी, कोट्याधीश, आणि आमची नावं सगळ्याच्या खाली, आणि आम्ही एवढं धन केलंय, एवढं दान केलंय, ह्यांनी काय केलंय ह्याची काहीच किंमत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारच्या रेषा उमटलेल्या आहेत. हे ग्रहण झालंय, पण आता कोण काही बोलत नाही. संपूर्ण त्यांची ती सभा वगैरे विसर्जित झाल्यानंतर आता उठणारच की हे सगळे चौताळून. ते विचारतात असं का केलं तुम्ही म्हणून. ते म्हटले भावाकडे पाहायचं आहे, द्रव्याकडे पाहायचं नाही. भाव कसे त्याचे एवढे उत्कृष्ट आहेत की त्याने किंचित मात्रही लोभ केला नाही, आपल्याजवळ एक पैसा सुद्धा राखून ठेवला नाही, असं त्याने दान केलं. आता तुमच्या सगळ्यांनी कसं दान केलंय ते ओळीने सांगा म्हणून म्हटलंय. तुम्ही स्वतःला किती राखलं आणि किती दिलं एवढं सांगा, विचारलं. आता कोणच काही बोलू शकत नाही. 1/4 सुद्धा कोणी करत नाही, तर मुळासकट देण्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे सगळे निरुत्तर झालेले आहे. अशा रीतीने या ठिकाणी स्वशाती सर्गो दानम कशाला म्हटलं? तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्र आहे ना, स्वतःचा अतिसर्ग म्हणजे लोभाचं विसर्जन केलं, तिथं दान झालं. म्हणजे आता आपल्याजवळ किती आहे आणि दुसऱ्याला किती दिलं ह्याचा हिशोब करण्याचा प्रश्नच नाही. आता प्रश्न कुठे? परिणामावर. धन माझ्या स्वरूपाचं नाही, आहार वर्गणा आहे, ते पुद्गल आहे, ते जड आहे, ते आलं काय आणि गेलं काय, तो संयोग काय, त्याचा वियोग काय, ते माझ्या स्वरूपात नाही, माझ्यापासून भिन्न. अशी परिणती त्या ठिकाणी काय होत आहे? दान. आणि मग काय सांगितलं तिथं? नियमसार मध्ये पण एक वाक्य घेतलंय. काय एक वाक्य घेतलं? लोभ कशाला म्हणायचं? कशाला म्हटलं? धनाचा अयोग्य ठिकाणी अपव्यय करणं, त्याला म्हटलं लोभ. नीट लक्षात घ्यायचंय. अयोग्य ठिकाणी अपव्यय करणं त्याला म्हटलं लोभ. कुठं कुठं अपव्यय चाललाय? घरात टीव्ही आणलं, फ्रीज आणलं, फर्निचर आणलं, अजून काय पाहिजे ते म्हणजे अनावश्यक हे, मोबाईल आणलं, सगळं लोभ आहे. अयोग्य ठिकाणी अपव्यय होते. अजून कुठं होतंय? गरज नाही साडीची, साडी आणली, गरज नाही दागिन्यांची, दागिने आणले. आणि जे हिंसात्मक पद्धतीने बनलेल्या वस्तू तेच आणले, ते आवडलं. किती खेळणी आणतं एका मुलाला. एक लहान मुलगा घरात आहे,
खेळणी किती रुपयाची आणतो? कोणच बोलत नाही. किती रुपयाची आणतो सतीश? किती रुपयाची झाली आतापर्यंत? आतापर्यंतचा हिशोब विचारला, इथून पुढे अजून काय माहित नाही, पण आतापर्यंत किती रुपयाची आणली नम्रता? 5,000ची आणली. 5,000 किती कमी सांगितले? बघा, खेळणीसाठी एवढे म्हणजे अपव्यय, किती लोभ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, काय आणतो? बाहुली आणतो. त्याची मान मुरगाळतो, वाकडी तिकडी करतो, त्याला कसे तुडवतो, कसे म्हणजे त्याचा वापर करतो. म्हणजे चित्रकर्म सांगितले सगळं. आपण हिंसा होती त्याच्यात. त्या लहान मुलाला पण ते संस्कार शिकव. ती गाडी आणली, गाडी चालवणं म्हणजे पंचेंद्रियाची हिंसेच त्याला आत्ताच संस्कार दिले. भावनेत पाहायचंय, त्यांनी गाडी चालवली का नाही चालवली पाहायचं नाही, पण ती गाडी आणायचं, त्यात बसायचं, त्यात आवाज तसा करायचा किंवा काय तसं म्हणायचं आणि झालं. मग ते हिंसेचं साधन. किती आपण अपव्यय करतोय ह्याच्यामध्ये, काही गरजच नाहीये त्याची. काय कर्मणूक का? कर्म बांधण्यासाठी, कर्म येण्यासाठी. कर्मणूक म्हणजे कर्म येण्यासाठी. मग अशा रीतीने काय चाललंय हे सगळं? परिग्रह, सच्चित्त परिग्रह आला की त्याला चित्त परिग्रहाने कसं नटवायचं आणि सच्चित्त अचित्त मिश्र कसं बघायचं, अशा प्रकारचं फक्त लोचन तृप्तीसाठी सगळं काही चाललेलं आहे. पण जर आपण स्वभावाला जाणलं तर हे सर्व अविचार सुटून जातात. म्हणून चिखलात पहिल्यांदा माकून नंतर स्नान करण्याचं कुणी सांगितलंय? चिखलापासून दूर राहा, शुद्धोपयोगात राहा. आपोआपच शुभाशुभाला दूर करण्यासाठी रेटा देण्याची गरज राहणार नाही.